भारत आणि पाकिस्तानमध्ये 4 दिवसात युद्ध होऊ शकतं असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय। पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं हा दावा केलाय। हाशिम मुसा हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुसाने स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणल्याची माहिती आहे। मुसाचे पाक सेनेशी थेट संबंध असून तो पूर्वी पॅरा कमांडो होता। हाशिम मुसा मास्टरमाइंड। मुसा पाक आर्मीचा माजी कमांडो, कॅमेऱ्यात कैद। पहलगाम मध्ये हाशिम मुसाने इतर दहशतवाद्यांना सोबत घेत पर्यटकांवर गोळीबार केला। लष्कर-ए तोयबानंच हाशिम मुसाला जम्मू काश्मीरमध्ये पाठवलं होतं। हल्ल्याआधी मुसाने पहलगाममध्ये रेकीही केली होती। हल्ल्याच्या आधीचा काही दिवसांपूर्वीचा मुसाचा व्हिडिओ एका पर्यटकाच्या मोबाईलमध्ये कैद झालाय। या व्हिडिओमध्ये मुसा हा पहलगाममध्ये दुसऱ्या एका अतिरेक्यासोबत रेकी करण्यासाठी आल्याचं दिसतं। पहलगाम हल्ला घडवून आणणारा दहशतवादी हाशिम मुसाची कुंडली बाहेर आलीये। हाशिम मुसा हा आधी पाकिस्तानी सैन्यात कार्यरत होता। पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल ग्रुपमध्ये हाशिम मुसा कमांडो होता। सध्या तो लष्कर-ए तोयबा या दहशतवादी संघटनेमध्ये काम करतो। हाशिम मुसाचा पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI शी देखील थेट संबंध आहे। ISIनंच मुसाला लष्कर-ए तोयबा संघटनेमध्ये सहभागी करून घेतलं होतं। ISIनं मुसाला गुप्त कारवायांचं प्रशिक्षण दिल्याचंही बोललं जातंय। हल्ल्यावेळी मुसा आणि त्याच्या साथीदारांनी कोणालाही संशय येऊ नये म्हणून लष्करी गणवेश परिधान केला होता। हल्ल्यानंतर मुसा त्याच्या इतर साथीदारांसोबत पहलगामच्या घनदाट जंगलात पळून गेलाय। भारतीय सुरक्षा दल सध्या मुसाच्या मागावर आहे।